त्यानंतर सगळ्यांना धमक्याचे कॉल सुरू झाले. घरकुल थांबवीन, सुविधा थांबवेन, पेन्शन थांबवेन. कालपासून काही लोकांच्या घरासमोर पुड्या टाकायला सुरू झालं. त्यांना मी एकच सांगतो, तुमच्यावर दबाव येणार, दृश्यही येणार, धमक्या येणार, पण काय काळजी करू नका. कधीही धमक्या आल्या या समरजी घाडगेला फोन करा, मी आहे. हे जे धमक्याचं, पुड्यांचं, भ्रष्टाचाराचं आणि 4 कॉन्ट्रॅक्टरांचा राज 25 दिवसाचा राहिलाय, 25 दिवसाचा. तो फॉर्म आल्यानंतर मी म्हटलं, दादा तो फॉर्म आल्यानंतर मी म्हटलं जरा बघू, तर माझा हा पहिलाच एबी फॉर्म आहे, मागच्या एका मिळाला नाही. तर एबी फॉर्म असतो कसा हे आम्हाला काही माहीतच नव्हतं. तर चला आम्हाला एबी फॉर्म पहिल्यांदा बघायला मिळाला. स्वातीताई कोळींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचे सहकारी आज इथं उपस्थित आहेत. स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांच्या निधनानंतर सक्षमपणे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गट चालवला आणि त्यांनी आज या परिवर्तनासाठी आम्हाला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना शब्द देतो की येत्या काळामध्ये त्यांचे मागचे जे सगळे अनुभव आहेत हे एका बाजूला, एक भावासारखं, धाकट्या भावासारखं येत्या काळामध्ये आपण एकत्र काम करू. आणि जे रणजितदादा बोललेत, आमच्या पण ध्यानात आहे की साहेबांच्या निधनानंतर पार्टीमध्ये जे फूट पडायचा प्रयत्न केला हे आमच्या पण ध्यानात आहे. एवढं पण मी तुम्हाला नोंद करून सांगतो. रोहित दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना मी म्हटलं की दादा आपण कागलला आलं पाहिजे. त्यांना बऱ्याच वर्षापासून कागलचं बारामती करतो आम्ही नेहमी ऐकले. तर मी ठरवलं जरा बारामती करणं तिथं बोलवतो आणि त्यांना विचारतो खरंच कागलचं बारामती झालंय का हे सांगण्यासाठी मी म्हटलं दादांना आपण इथं आलं पाहिजे. आणि बऱ्याच वर्षापासून कारखान्याच्या निमित्ताने आमची त्यांची मैत्री होती. आम्ही नेहमी एकामेकाला मंत्रालयाच्या लॉबीमध्ये भेटून चर्चा करायचो. ते म्हणायचे तुम्ही चुकीच्या पार्टीमध्ये आहे. मी म्हटलं ना आम्ही तर खुश आहे, पण आज योगायोगाने आम्ही दोघं एकाच पार्टीमध्ये काम करायचं संधी आम्हाला मिळाली. स्वर्गीय राजेसाहेब आणि पवार साहेबांचं जे नातं होतं तोच वारसा येत्या काळामध्ये आम्हाला चालवायला संधी मिळते, त्यासाठी आमचं सौभाग्य आहे. आणि फार सक्षमपणे येत्या काळामध्ये एक युवा नेतृत्व म्हणून ते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला दिशा द्यायचं काम करतील याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. आज इथं याच्या आधीच पक्षाचा अधिकृत उमेदवारी आपली घोषित झाली, त्यासाठी माननीय जयंत पाटील साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. तो फॉर्म आल्यानंतर मी म्हटलं, दादा तो फॉर्म आल्यानंतर मी म्हटलं जरा बघू, तर माझा हा पहिलाच एबी फॉर्म आहे, मागच्या एका मिळाला नाही. तर एबी फॉर्म असतो कसा हे आम्हाला काही माहीतच नव्हतं. तर चला आम्हाला एबी फॉर्म पहिल्यांदा बघायला मिळाला. आणि जो विश्वास आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या परिवर्तनासाठी, हे एबी फॉर्म नाही आहे, हे आपल्या सगळ्यांवर पवार साहेबांनी विश्वास ठेवलाय, महाविकास आघाडीने विश्वास ठेवलाय की आपण हे परिवर्तन घडवून आणायची जबाबदारी आपल्या सगळ्यावर दिली आहे आणि ते सक्षमपणे आपण सगळी करू, हे मला पूर्णपणे खात्री झाली. आज सकाळचा जो मेळावा झाला, आज सकाळचा फॉर्म भरायची रॅली झाली, खरं म्हटलं तर एवढी मोठी रॅली होईल ही कुठेही आम्हाला अपेक्षा नव्हती. जी सभा झाली एवढ्या उन्हामध्ये सगळी लोक आली. दादा सकाळी जी लोक होती बहुतांशी लोक संध्याकाळी परत आली आहेत. दुपारी उन्हात बसून ते मला विचारत होते की येणार का नाही. मी म्हटलं काही काळजी करू नका, कागल गडिंग्लज उत्तर विधानसभामध्ये एनर्जी फुल आहे, आता पूर्ण फुल आहे आणि एवढा उत्साह आहे की उत्साहापोटी आज इथं लोक आली. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की ज्या परिसरामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय या परिसरामध्ये स्वर्गीय मंडलिक साहेब असतील, स्वर्गीय राजे साहेब असतील, स्वर्गीय विश्वनाथ पाटील साहेब असतील, स्वर्गीय हिंदुराव पाटील साहेब असतील, या सगळ्या लोकांनी या परिसरामध्ये मुरगुड आणि आसपास गावाच्या कामासाठी प्रचंड योगदान केलेलं आहे. मला आज रणजितदादांचं आणि त्यांच्या चिरंजीवांचं दोघांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करायचं आहे की मी आणि रोहित दादा पाहुण्यासकट आज कार्यक्रमात आलोय. सगळं नियोजन त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने केल्याबद्दल सगळ्यांचं मला मनापासून आभार व्यक्त करायचंय. फार उत्कृष्ट. मी त्यांना 36 तासापूर्वी फोन केला, असं नियोजन करायचंय, कसं करायचं. मी म्हटलं मला वेळ नाही, तुम्ही ठरवा. आणि इतकं उत्कृष्ट नियोजन केलं, त्यासाठी एक चांगलं नेतृत्व पुढे तयार होते आणि एक साथ मलाही मिळते, त्याचा मला सारखा अभिमान आहे. आपल्या सगळ्यांना मला फार वेळ घ्यायचा नाहीये. रोहित दादांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे.
पण याच्यामध्ये मला आज आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की ज्याचा उल्लेख बोकरे साहेबांनी केला, ज्याचा उल्लेख कोंडेकर साहेबांनी केला, की आपण या कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभामध्ये किती निधी खर्च झाली, कशी खर्च झाली ह्याचं नवीन प्रचार आणि प्रसार होतो. कसं झालं, काय झालं त्या विषयावर मी नंतर येतो. पण दादा 25 वर्षानंतर सर्वाधिक मंत्रीपद जर अजितदादा नंतर कुठल्या व्यक्तीला मिळाली असतील, पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे ते आदरणीय मुश्रीफ साहेबांना ती पदं मिळाली. आणि या 22 वर्षाच्या मंत्रिपदात असून सुद्धा दादा मला आवर्जून सांगायचंय, आजही त्यांच्या भाषणामध्ये ते उल्लेख करतात की ज्यांना हृदयविकार असेल त्यांना मी पुन्हा मुंबईला घेऊन जातो. 22 वर्षाच्या मंत्रिपदानंतर आजही कागलच्या लोकांना पुन्हा मुंबईला ऑपरेशनला जावं लागतं. हे मंत्री साहेबांचं 22 वर्षाचं सगळ्यात मोठं अपयश आहे, हे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. आपल्या मुरगुडचं सीपीआर असेल, कागलचं सीपीआर असेल, गडिंग्लजचं 100 कोटीचं हॉस्पिटल असेल, या मागच्या 25 वर्षामध्ये किती पैसे खर्च झाले याचा हिशोब त्यांना दाखवता येत नाही, कारण पैसे खर्चच नाही. शिक्षणासाठी किती पैसे खर्च झाले, आपले किती शाळा डिजिटलाइज झाल्या, साधा आपल्या शाळेमध्ये आज बाथरूम्स नाहीत, इथपर्यंत बेसिक गोष्टींचं आपल्याला बोलावं लागतं. दादा हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये 100-125 वर्षापूर्वी आमचे पंजोबा पिराजीराव महाराजांनी इथे एक तलाव बांधला, सर पिराजीराव तलाव. आज या तलावाला बांधल्यानंतर इकडच्या आसपासच्या सगळ्या लोकांचं एक पाण्याचं नियोजन म्हणून त्यांनी तलाव बांधलं. आणि हे असं दूरदृष्टी ठेवून आपल्या सगळ्यांना येत्या काळामध्ये काम करायचंय. आज मी रोहित दादांना एवढंच सांगतो की 5 वर्ष त्यांनी सातत्याने त्यांच्या मतदारसंघामध्ये जी एमआयडीसी झाली नाही त्या एमआयडीसीसाठी पाठपुरावा केला. दादा सत्तेत आल्यानंतर मला खात्री आहे की आपण ती तुमच्या मतदारसंघातली एमआयडीसी करणार, पण त्याचबरोबर आमच्या इथं गडिंग्लजमध्ये एक एमआयडीसी आहे दादा, त्या एमआयडीसी मध्ये पण आपलं मला सहकार्य लागेल. कारण या एमआयडीसीचं बऱ्याच वेळा भूमिपूजन झालं, कुपेकर साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं. पण जेव्हा हा मतदारसंघ कागलला जोडला गेला, मंत्री महोदयांनी ती एमआयडीसी डेव्हलप होऊच दिली नाही. सत्तेत आल्यानंतर आपल्या मतदारसंघाच्या एमआयडीच्या पाठोपाठ ही एमआयडीसी पण डेव्हलप व्हायला पाहिजे, ही माझी हट्टाची मागणी आपल्या समोर आहे. आजचा सकाळी जो कार्यक्रम झाला त्यानंतर सगळ्यांना धमक्यांचे कॉल सुरू झाले. घरकुल थांबवीन, सुविधा थांबवीन, पेन्शन थांबवीन. कालपासून काही लोकांच्या घरासमोर पुड्या टाकायला सुरू झालं. मी आज या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी धाडस करून त्या परिवर्तनासाठी आले त्यांना मी एकच सांगतो, तुमच्यावर दबाव येणार, दडपशाही येणार, धमक्या येणार, पण काय काळजी करू नका. कधी धमक्या आल्या या समरजी घाडगेला फोन करा, मी आहे. आम्ही सगळे आहोत. आणि एकच सांगतो, आपल्या सगळ्यांना हे सगळ्या गोष्टी, कारण लोक त्यांचं ऐकत नाहीत. आता फक्त हे जे धमक्याचं, पुड्यांचं, भ्रष्टाचाराचं आणि 4 कॉन्ट्रॅक्टरांचा राज 25 दिवसाचा राहिलाय, 25 दिवसाचा. तुम्ही सगळे ठामपणे राहा. आज बरेच त्यांच्या पार्टीची लोक दादा सकाळी सभेत आले, फॉर्म भरायच्या वेळी त्यांची लोक मला भेटून गेली. त्या सगळ्यांना आता फोन केलाय, दादा त्यांचा 28ला फॉर्म भरायचा कार्यक्रम आहे. आम्हाला जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय 36 तासामध्ये आजचा मेळावा झाला. फॉर्म भरायच्या कार्यक्रमासाठी मेळावा भरवायचा पहिला उपक्रम आम्ही आज बघितले. त्यांना उपक्रम घ्यावा लागला. आजची सभा झाल्यानंतर प्रत्येकाला गाड्या, तुला जेवण देतो, तुला येतो, तुम्ही आलंच पाहिजे. हाच फरक आहे की जेव्हा आपण प्रेमाने माणसं जपतो ना, त्या माणसांना आता परिवर्तनचा विश्वास झाला आणि मोठ्या संख्येमध्ये आजची गर्दी आणि सकाळची गर्दी दाखवते. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इथं असलेले सर्व बूथ अध्यक्ष, इथं असलेले सर्व बूथचे कार्यकर्ते सगळ्यांनी जरा आता सतर्क राहिला पाहिजे. आज संध्याकाळी दादाने आम्ही बसलो होतो. कागल शहरामध्ये दाबादाबी करून बोगस मतदानाची प्रक्रिया दिसायला लागली. आता आकडा मी बोलत नाही. आमच्या एका प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला फोन केला, दादा अमरावती मधला मतदार आहे, तुम्हाला मगाशी ऑडिओ टेप ऐकवलं, ते योग्य वेळी आम्ही बाहेर काढू. त्याला विचारतायत की आपका मतदान कागल में, आम्हीच केला, आपका मतदान कागल में लगा है, कहा पे कागल आता है. त्या माणसाला कागल पण माहित नाही, तो अमरावतीचा, आणि तो म्हणतोय मला माहित पण नाही. असं मागच्या 3 दिवसापासून बोगस मतदानची प्रक्रिया सुरू झाली आहे. काळजी करू नका, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. पण या निमित्ताने माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणतो, आज आणि उद्या 2 दिवस तुम्ही जाऊन BLOला पकडून अपडेटेड मतदार यादी घ्या, कारण 29ला जेव्हा यादी येणार
फायनल आहे, त्याच्यामध्ये कुठल्या दुरुस्त्या करता येणार नाही. जिथं जिथं तुम्हाला वाटते चुकीची नावं BLOला पकडा, त्याला घ्या, सांगा. आणि जर चुकीची नावं आली असतील तर आज मी प्रशासनाला सांगतो, ही लढाई आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार, पण प्रशासनाला चुकीची नावं भरू द्यायचं काम समरजी घाटगे कदापित करू देणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. सतर्क राहावा. तर आता दादांना सांगत होतो की सकाळची सभा आणि संध्याकाळची सभा झाल्यानंतर आता त्यांना हे बोगसकरी केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. का बोगस नावं लावायची आवश्यकता वाटते? 25 वर्षाचं तुमचं काम बोलतंय ना, तुमचं काम काय बोलतंय हे काल दीपक कुराडे साहेबांनी सगळं दाखवलं. काल दीपक कुराडे साहेबांनी यांचं काम किती बोलतंय. 700 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार असं दीपक कुराडे साहेब म्हणतात. आमच्या समोर इथं उत्तम पाटील आहेत, त्या उत्कृष्ट यादीमध्ये त्यांचं गाव. दादा तिथं 3 कामासाठी पैसे घेतले, काम केले 1 आणि घेतले पैसे 3 कामाचे. का? जसं चव्हाण साहेब म्हटले, राज्यामध्ये लाडकी बहीण योजना, पण कागलमध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना. लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना. आता हे 4 लाडके कॉन्ट्रॅक्टरना भीती वाटली आहे की साहेबाची सत्ता जाणार. त्याचं काळजी नाही, ऍडव्हान्स दिल्याचं काय होणार त्याची काळजी जास्त. काय करायचं, साहेबाची सत्ता गेली तर आमची सत्ता जाणार. आणि या भीतीपोटी हे जे बोगस प्रकरणाचे ते प्रयत्न करतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याची अधिक यादी करून येत्या काळामध्ये आम्ही सांगूच. त्याचबरोबर भीतीपोटी दादा शक्तीपीठ मार्ग होता नागपूर ते गोवा, त्याला आम्ही सगळ्यांनी विरोध केला होता. आमच्यामध्ये बरेच शेतकरी भूमिहीन होतात. त्याचं काल गडबडीमध्ये एक GR काढला आणि त्या GR मध्ये सांगितलं की शक्तीपीठ रद्द झाला आणि त्याचा सत्कार करून घेतला. त्या GR मध्ये 7 जिल्ह्याच्या ऐवजी फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा उल्लेख. आता मला समजत नाही की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर हायवे कॅन्सल झाला, मग सांगलीवरून ते गोवामध्ये काय फ्लायओव्हर करणार का? ते काय अर्थ झाला? हे असे काही तर बालिशपणा जेव्हा ते करतात त्याच्यामध्ये त्यांच्या चुकीच्या गोष्टी आज उघड होतात. एक आपल्या सगळ्यांना सांगतो, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. माझं आपल्या सगळ्यांना काय म्हणते, ठीक आहे आपले राजकीय विचार बदलू शकतात, पण किती वेळा या मतदारसंघामध्ये निष्ठा विकायची. राजे साहेबांना धोका दिला, मंडलिक साहेबांना धोका दिला, कुपेकर साहेबांना धोका दिला, ज्या श्रीपतराव शिंदे साहेबांनी त्यांना मागच्या वेळी पाठिंबा दिला, त्यानंतर त्याच कारखान्याची सत्ता त्यांच्याकडून काढून टाकली. त्यांच्या निधन नंतर 15 दिवसामध्ये त्यांची जवळची माणसं फोडाफोडीची कामं केली. आणि आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना एवढं दिल्यानंतर त्यांची साथ सोडली. त्याच्या पुढे जाऊन सांगू दादा, आज ते कुठल्या युतीमध्ये आहेत? महायुतीमध्ये आहेत. महायुतीचे सर्वोत्तम नेते कोण? मोदीजी त्यांच्या पोस्टवरून गायब आहेत. मोदीजीच गायब आहेत. खासदार गेला, मोदीजी एवढे मोठे होते, पण आता त्यांच्या ऍड फॉर्म भरायच्या मध्ये मोदीजीच गायब आहेत. खासदारकीचा निकाल बदलल्यानंतर परत पलटी मारली बघा, परत पलटी मारली. मी त्यांना आज आवाहन करतो, जिथं आहे तिथं प्रामाणिक राहायचं, दाखवायचं असेल तर धाडस असेल तर मोदीजींचा फोटो खासदारकीच्या काळा एवढाच लावायचं धाडस. आदरणीय मुश्रीफ साहेब तुम्ही दाखवा, आता तुम्हाला मी मांडलं. आणि ही गोष्ट आपण विसरून चालत नाही. आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांची साथ लागेल, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागेल, आपल्या सगळ्यांचं प्रेम लागेल. येत्या काळामध्ये कागल, गडिंग्लज, उत्तूरमध्ये प्रचंड चुकीचं दृश्य होणार आहे. बोगस मतदानचं काम होईल, प्रचंड पैशाचा वापर होईल. पण आपल्याला आता हे परिवर्तन घडवायचं आहे. परिवर्तन घडवायचं का नाही? परिवर्तन घडवायचं का नाही? परिवर्तन घडवायचं का नाही? सगळ्यांनी हात वर करून सज्ज राहावा. आपल्या आणि एकमुखाने माझ्या घोषणेला सगळ्यांनी पहिली गोष्ट आपल्या बूथ मध्ये जाऊन आपल्या BLOला भेटून लेटेस्ट मतदार यादी घ्या. कुठं BLO प्रेशर यायला लागले, प्रशासनवर प्रेशर आणायला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. अनेक ठिकाणचे राजकीय नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत येत आहेत. अशातच कोल्हापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि मंत्री हसन मुश्रीफ हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. परवाच मुश्रीफ यांचे विरोधक आणि शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. अशातच आज मुश्रीफ अंतरवाली सराटीत आले आहेत.
मनोज जरांगे पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांमध्ये अंतरवाली सराटीत चर्चा झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांच्याकडे समर्थन मागितलं आहे. याबाबत मनोज जरांगे रात्रीपर्यंत सांगणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या भेटीनंतर दिली आहे. कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध समरजित घाटगे यांच्यातील काटेकी टक्कर आहे. निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही उमेदवारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र कागलमध्ये मराठा समाज नेमका कोणाच्या मागे उभा राहणार हा येणारा काळच ठरवणार आहे. मात्र कागलमध्ये ही अटीतटीची लढत मानली जात आहे. मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात ज्यांनी आमच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्या, सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा. चांगली संधी आलेली आहे. ओढाताणीच्या नादात ही संधी घालवू नका. मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. मराठा, दलित, मुस्लिम हे समीकरण एकत्र आलं आहे. आम्हाला 3 तारखेला मतदानसंघ आणि उमेदवारी जाहीर करायचा आहे. त्यामुळे आज किंवा उद्या एकत्र बसून एकच उमेदवार जाहीर करा, असं मनोज जरांगे यांनी आज म्हटलं होतं. त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील आज त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.